हॅलो स्टुडंट, वेलकम इन पाटील अकॅडमी विद्यानगर कराड. आज आपण इथे 10th स्टँडर्डचा अल्जेब्रा हा सब्जेक्ट स्टार्ट करणार आहे. अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस अल्जेब्रामध्ये इथे 6 युनिट आहे. ओके, आणि त्यापैकी आपण फर्स्ट युनिट लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ओके, अल्जेब्रामध्ये टोटल 6 युनिट आहे, तर त्यापैकी आपण फर्स्ट युनिट स्टार्ट करणार आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ओके, तर इथे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल फर्स्ट आपण डिस्कस करूया डेफिनेशन आणि नंतर त्यांचं सोल्युशन. ओके, तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल कशाला म्हटलं जातं? जर एखाद्या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल असतील आणि त्या व्हेरिएबलची डिग्री ही 1 असेल तर त्याला काय म्हणलं जाईल? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. परत एकदा रिपीट करतो, कशाला म्हणलं जाईल? जर एखाद्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल 2 असतील, ओके, आणि त्या व्हेरिएबलची डिग्री किंवा इंडेक्स हा 1 असेल तर त्याला काय म्हणलं जाईल? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ओके, तर इथे आपण इथं स्टँडर्ड फॉर्म नोट करून घ्या. बघा, इथे डेफिनेशन मी नोट करून घेतली. इक्वेशन विथ 2 व्हेरिएबल and degree is 1 is called as linear equation in 2 variable. तर याचा स्टँडर्ड फॉर्म काय? स्टँडर्ड फॉर्म ax plus by plus c is equal to 0. ओके, तुम्ही बघू शकता ह्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल किती आहेत? 2 आहेत, x आणि y. a ला काय म्हणलं जाईल? कोएफिशिएंट ऑफ x. b ला काय म्हणलं जाईल? कोएफिशिएंट ऑफ y. ओके, आणि c हा कॉन्स्टंट असणार आहे. तर a b c हे कॉन्स्टंट असतील, x y ला व्हेरिएबल म्हणलं जाईल आणि व्हेरिएबलची डिग्री किती इथे 1 आहे, त्याच्यामुळे याला काय म्हणलं जाईल? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ओके, दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तर आता इथे जर आपल्याकडे 2 लिनियर इक्वेशन दिले जातील, ओके, लिनियर इक्वेशन जर 2 आपल्याला गिवन असतील तर ते सॉल्व्ह करण्याच्या मेथड 2 आहेत. एक तर आपण एलिमिनेशन मेथड यूज करू शकतो किंवा सबस्टिट्यूशन. आता एलिमिनेशन मेथड मध्ये आपण काय करतो? जर फर्स्ट इक्वेशन आहे x प्लस x, सपोज एखादं लिनियर इक्वेशन आहे, तर आपण इथे एक तर x चा कोएफिशिएंट सेम करतो आणि तो एलिमिनेट करतो, किंवा y चा कोएफिशिएंट सेम करतो आणि तो एलिमिनेट करतो. दिस इज द प्रोसिजर, ओके, एलिमिनेशन मेथडची. आणि जी सेकंड मेथड आहे सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये डायरेक्टली सपोज 2 इक्वेशन तुमच्याकडे गिवन असतील तर एका इक्वेशन वरून y ची व्हॅल्यू फाइंड आउट केली जाते आणि ती सेकंड इक्वेशन मध्ये y च्या जागी पुट केली जाते, और x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली जाईल आणि ती सेकंड इक्वेशन मध्ये x च्या जागी पुट केली जाईल. तर ह्या 2 मेथडने आपण लिनियर इक्वेशन इथे सॉल्व्ह करणार आहे. कुठल्या मेथड आहेत? एलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड. आय होप की सगळ्यांना लिनियर इक्वेशन कशाला म्हणलं जाईल हे समजलं असेल. परत एकदा रिपीट करतो डेफिनेशन. इक्वेशन विथ 2 व्हेरिएबल अँड डिग्री इज 1 ह्या फॉर्म मध्ये असेल तर त्याला म्हणलं जाईल लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता इथे तुमचा डाऊट असेल की कुठली मेथड यूज करायची, तर तुम्ही यापैकी कुठलीही मेथड यूज करू शकता एक्झाम मध्ये जी तुम्हाला सुटेबल असेल. एलिमिनेशन मेथड किंवा सबस्टिट्यूशन मेथड. ओके, तर आपण याच्या पुढे काही एक्झाम्पल बघूया आणि नंतर आपला प्रॅक्टिस सेट 1.1 हा आपण इथे स्टार्ट करूया. ठीक आहे, तर एक्झाम्पल आहे काही सॅम्पल साठी आपण एक्झाम्पल बघूया. आपण फर्स्ट बघूया एलिमिनेशन मेथड ने इथे आपण कसं सॉल्व्ह करणार. एलिमिनेशन मेथड. ओके, एग्जांपल है फर्स्ट सॉल्व 2x plus 3y is equal to 13 आणि x minus 2y is equal to minus 4. ओके, हे इक्वेशन आहे आणि हे इक्वेशन आपल्याला इथे सॉल्व्ह करायचे. तर एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करण्याची प्रोसिजर काय लक्षात द्यायचे? तर जे फर्स्ट इक्वेशन आहे ते मी ऍज इट इज नोट करून घेतलं. सेकंड इक्वेशन गिवन आहे ते नोट करून घेतलं. ठीक आहे, आता एक लक्षात आहे, इथे मी काय करणार आहे की x किंवा y चा पुन्हा कुठल्याही एका व्हेरिएबलचा x आणि y ला व्हेरिएबल म्हटलं जातं. ठीक आहे,
एक्स किंवा वायचा कुठल्याही एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट दोन्ही इक्वेशन मध्ये सेम करणार आहे आणि ते एलिमिनेट करणार आहे. ठीक आहे. तर आता इथे मी सेकंड इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करू शकतो, दोन्हीचे 2 झाले, सॉल्व्ह करू शकतो. किंवा मी काय करू शकतो इकडे लक्ष द्या केअरफुली. फर्स्ट इक्वेशनला जर मी इथे 2 न मल्टिप्लाय केलं तर 6 होईल, सेकंड इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय केलं तर इथे 6 होईल, कोएफिशियंट कॅन्सल होतील. ओके. शक्यतो काय करा, आपल्या माइंड मध्ये फिट करा की y चे कोएफिशियंट सेम करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. तर इथे हे फर्स्ट इक्वेशन आहे आणि हे सेकंड इक्वेशन आहे. जर फर्स्ट इक्वेशनला मी 2 न मल्टिप्लाय केलं, इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2, ओके, तर काय बनणार आहे बघा इथे बनणार आहे 4x, इथे बनणार आहे 6y इज इक्वल टू 26. ओके. हे झालं थर्ड इक्वेशन. 4x मी 2 न मल्टिप्लाय केलं, परत इक्वेशन 2 ला मी इथे 3 न मल्टिप्लाय केलं. ओके. इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 3, 3x मायनस 6y इज इक्वल टू मायनस 12. ओके. मी 3 न मल्टिप्लाय केलं, हे इक्वेशन 3 आणि 4 मिळाले. ठीक आहे. आता 3 आणि 4 मध्ये ऍज इट इज इथं नोट करून घेतो 3 आणि 4. ओके. तुम्ही जर बघू शकता 6y कोएफिशियंट सेम झालं. ठीक आहे. कोएफिशियंट जर सेम झाला तर इथे तुम्ही एक कोएफिशियंट रिड्यूस करण्यासाठी काय करू शकता, इथे जर ऑलरेडी तुम्ही प्लस केलं, यांचे साइन ऑलरेडी अपोजिट आहे, जर तुम्ही इथे प्लस केलं तर हे दोन कॅन्सल होतील, प्लस मायनस. इथे येणार आहे 7x आणि इथे येणार आहे 14. तर x इज इक्वल टू 14 बाय 7, x इज इक्वल टू इथे किती येणार आहे 2. x इज इक्वल टू 2. आता x ची व्हॅल्यू मी इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केली. ओके. इक्वेशन 1 मध्ये पुट केली. पुट इन इक्वेशन नंबर 1, 2x plus 3y is equal to 13 है. तो 2 into 2 plus 3y is equal to 13. 9. y is equal to 9 by 3. आंसर येणार आहे 3. ओके. मला x आणि y च्या इथे व्हॅल्यू मिळाल्या. x ची व्हॅल्यू 2 आहे, y ची व्हॅल्यू 3 आहे आणि हे अशा पद्धतीने तुम्हाला इथे सॉल्व्ह करायचं. मेथड कुठली वापरली? एलिमिनेशन मेथड. ओके. एलिमिनेशन मेथडने हे आपण एक्झाम्पल इथे सॉल्व्ह केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपले आन्सर मिळाले. म्हणजेच तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करणे म्हणजेच काय फाइंड आउट करणे, व्हॅल्यू ऑफ x अँड y. बाकी इथे काही करायचं नाही, फक्त x आणि y च्या इथे व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायचं आणि हेच मीनिंग असेल सॉल्व्ह द लिनियर इक्वेशन. ओके. तर इथे आपल्याला इथे मिळालेलं आहे. तर आपण नेक्स्ट मेथड घेऊया. ही लक्षात आली एलिमिनेशन मेथड मध्ये आपण काय करतोय, एक व्हेरिएबल सेव्ह करतो आणि त्या पद्धतीने ते सॉल्व्ह करतो. ठीक आहे. तर आपण इथे नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट मेथड सबस्टिट्यूशन मेथड. Substitution method. ठीक आहे. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल आपण दोन्ही मेथडचे एक एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून आणि नंतर प्रॅक्टिस स्टार्ट करू. ठीक आहे. सॉल्व 3x plus y is equal to 5 आणि 4x minus 2y is equal to 10. ठीक आहे. तर इथे सॉल्व मध्ये 3x plus y is equal to 5, 4x minus 2y is equal to 10. ओके. तर याच्यामध्ये तुम्ही काय करा की आपल्याला फर्स्ट इक्वेशन ऍज इट इज नोट करून घ्या जे दिलंय त्याला. इक्वेशन नंबर 1 म्हणा. आता सबस्टिट्यूशन मेथड कधी यूज करायची, जर सपोज आता इथे लक्ष द्या y चा कोएफिशियंट हा किती 1,
ह्या इक्वेशन वरून डायरेक्टली y ची व्हॅल्यू 1 च्या फॉर्म मध्ये काढू शकतो आपण इथे. ठीक आहे. फ्रॉम इक्वेशन 1 we can easily find out value of y. Okay, y is equal to 5 minus 3x. Next, ही y ची व्हॅल्यू इथं पुट केली. 4x minus 2y is equal to 10. Next, y ची व्हॅल्यू इथं 5 minus 3x is equal to 10. 4x minus 10 plus 6x is equal to 10. ओके, तर इथे किती झालं हे 10x आणि 10 plus 10 इथे झालं 10x is equal to 20. ठीक आहे. तर x is equal to किती आलं इथे 20 divided by 10, x is equal to 12. ठीक आहे. x is equal to 2. आता ही x ची व्हॅल्यू x is equal to 2 हे x ची व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करा. पुट इन इक्वेशन नंबर 1. 3x plus y is equal to 5. 3 into 2 plus y is equal to 5. y is equal to 5 minus 6. y is equal to minus 1. ओके, तर अशा पद्धतीने आपण कशाचं व्हॅल्यू फाइंड आउट करतो, व्हेरिएबलचं व्हॅल्यू. ओके, आणि ह्या मेथडला कुठली मेथड म्हणायचं, सबस्टिट्यूशन मेथड. ओके, आणि ह्याच्या आधीची जी मेथड होती ती एलिमिनेशन. एलिमिनेशन मध्ये काय करतो आपण इथे कोएफिशिएंट सेम करतो. ठीक आहे, कुठल्याही एका व्हेरिएबलचा कोएफिशिएंट काय करतो, सेम करतो. आणि सबस्टिट्यूशन मेथड मध्ये डायरेक्टली कुठलाही एक व्हेरिएबलची व्हॅल्यू सेकंड व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये फाइंड आउट करून ती व्हॅल्यू सेकंड इक्वेशन मध्ये पुट करून आपण x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करतो. तर तुमच्या एक लक्षात आलं असेल की दोन्ही इक्वेशन मध्ये, दोन्ही मेथड मध्ये टार्गेट एकच आहे, टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. ओके, मग एक्झाम मध्ये तुम्हाला जी सुटेबल मेथड पडेल त्यानुसार तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता आणि एक्झाम्पल मध्ये x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. तर आपण इथे स्टार्ट करूया आपला फर्स्ट प्रॅक्टिस सेट 1.1. ठीक है, प्रैक्टिस सेट 1.1. क्वेश्चन 1 है. क्वेश्चन 1 हा ऍक्टिव्हिटी टाइप मध्ये, पण मी डायरेक्टली ते सॉल्व्ह करून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, आता जी मेथड तुम्हाला ज्या त्या प्रॉब्लेम नुसार यूज करायचे. ठीक आहे. जर तुम्हाला एखादा एक्झाम्पल असं वाटत असेल की एलिमिनेशन सिंपल जाईल तर एलिमिनेशन यूज करा. जर एखादा एक्झाम्पल तुम्हाला वाटत असेल सबस्टिट्यूशन मेथड सिंपल वाटतंय तर तुम्ही तिथे सबस्टिट्यूशन मेथड यूज करू शकता. ठीक आहे. तर आता इथे मी हे एक्झाम्पल बघा, इथे कोएफिशिएंट दोन्हीचा सेम आहे, मग काय यूज करू आपण, एलिमिनेशन मेथड. जर कोएफिशिएंट सेम असेल तर एलिमिनेशन मेथड ही सिंपल पडते. ठीक आहे. हे तुमच्या प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे. ठीक आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला हा सॉल्व्ह करायचा आहे. तर इथे लक्ष द्या, 5x plus 3y is equal to 9 हे फर्स्ट इक्वेशन झालं. सेकंड 2x minus 3y is equal to 12 हे सेकंड इक्वेशन झालं. ठीक आहे. तर आता इथे कोएफिशिएंट सेम आहे, डायरेक्टली आपण काय करूया, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची ऍडिशन करूया. ठीक आहे. ऍडिशन का केली तर अपोजिट साइन आहे, ते ऍडिशन केली तरच कॅन्सल होते. ठीक आहे. सबट्रॅक्शन केलं तर ते मायनस मायनस प्लस होईल. ठीक आहे. तर 5x plus 3y is equal to 9, 2x minus 3y is equal to 12. तर इथे ऍडिशन केली तर हे कॅन्सल झालं. 7x is equal to 21, x is equal to 21 by 7, आन्सर आलं 3. ओके, हे अशा पद्धतीने आपण इथे सॉल्व्ह करू शकतो. आता हे आन्सर 3 आलं.
x इज इक्वल टू 3 हे इक्वेशन 1 मध्ये पुट करा. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 मध्ये पुट केलं तर इथे काय येणार 5x plus 3y is equal to 9. 5 into 3 plus 3y is equal to 9. 3y is equal to 9 minus 15. 3y is equal to minus 6. y is equal to minus 2. Final answer लिहूया. x is equal to 3. y is equal to minus 2. ओके, हे अशा पद्धतीने ही आपल्याला ऍक्टिव्हिटी दिली बुक मध्ये, पण आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह केले. तुम्ही त्या ह्यानुसार ते बॉक्स फिल अप करू शकता. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं. हे नोट करून घ्या. नेक्स्ट आपण घेऊया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 मध्ये फर्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2 हा डायरेक्टली सॉल्व. ठीक आहे, सॉल्व करायचे आणि तुम्ही बुक मध्ये बघू शकता 3a plus 5b हे एक्झाम्पल आपल्याला इथे दिले आणि इथे व्हेरिएबल कोण आहे a आणि b हे आपल्याला इथे सॉल्व करायचं. ठीक आहे, तर आता हे सॉल्व करताना लक्षात द्या a आणि b हा हे व्हेरिएबल आहे. ठीक आहे, a आणि b. तर हे सॉल्व करताना फर्स्ट ऍज इट इज नोट करून घ्या फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन ऍज इट इज नोट करून घ्या. ठीक आहे, जर मी इक्वेशन 1 मधून 2 मायनस केलं, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. ठीक आहे, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2, तर इथे हे कॅन्सल झाले. 2a is equal to 4, a is equal to 4 by 2, a is equal to आन्सर किती येणार आहे 2. ओके, a ची व्हॅल्यू ही इक्वेशन 1 मध्ये पुट करू. पुट a is equal to 2 in इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन नंबर 1 मध्ये a ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर a ची व्हॅल्यू 2 पुट केली. 5b is equal to 26 minus 6. 5b is equal to 20. b is equal to 20 by 5. b is equal to आन्सर किती आलं 4. ओके, ह्या पद्धतीने इथे आपण ते सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे, तर फायनल आन्सर काय लिहिणार तुम्ही a is equal to 2 आणि b is equal to 4. ओके, हे नोट करून घ्या. ठीक है, या नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. हे आहे सेकंड एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 2 मधलं, जे की तुमच्या बुक मध्ये पेज नंबर 5 वरती दिलेलं आहे.
ओके, एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण मेथड ऑफ एलिमिनेशन किंवा मेथड ऑफ सबस्टिट्यूशन या दोन्हीपैकी कुठलीही एक मेथड यूज करू शकतो जी आपल्याला सुटेबल पडेल. ठीक आहे, तर मी फर्स्ट काय करतो, हे इक्वेशन ऍज इट इज नोट करून घेतो. ठीक आहे, जर हे इक्वेशन ऍज इट इज नोट करून घेतलं तर याला इक्वेशनला फर्स्ट इक्वेशन आहे 3x 2y 7. हे सेकंड इक्वेशन आहे. ओके, जर तुम्ही इथे लक्ष द्या की x चा कोएफिशिएंट 1 म्हणजे मी फ्रॉम इक्वेशन 1 वरून x ची व्हॅल्यू y च्या फॉर्म मध्ये फाइंड आउट करू शकतो. ओके, या मेथडलाच काय म्हणलं जातं, मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. म्हणजे इथे मेथड ऑफ सबस्टिट्यूशन यूज करू शकतो. ठीक आहे, तर इथे काय म्हणूया, फ्रॉम इक्वेशन 1 we can find value of x. ओके, तर x इज इक्वल टू किती येणार आहे, 10 - 7y. ओके, आणि ही व्हॅल्यू सेकंड इक्वेशन मध्ये पुट करूया. पुट इन इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करूया. तर इथे इक्वेशन 2 हे, तर x च्या जागी 10 - y - 2y = 7. ओके, इथं बनेल 30 21y 2y = 7. ओके, आता हे 30 हे किती बनेल, -23y = 7 -23y = 7 -30 -23y = -23y = 1. कसं 1 आलं लक्षात द्या, -23 डिवायडेड बाय -23, आन्सर किती येणार आहे, 1. ओके, y ची व्हॅल्यू जर 1 आली तर x चं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये ती पुट करूया. आन्सर किती मिळालं, 3. ओके, तर इथं आपलं सोल्युशन काय झालं, x = 3 आणि y = 1. हे होतं सेकंड एक्झाम्पल. आपण कुठली मेथड यूज केली इथे, मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. ओके, x ची व्हॅल्यू सेकंड इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केली म्हणून त्याला काय म्हणलं जातं, मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. हे नोट करून घ्या. नेक्स्ट आपण बघूया एक्झाम्पल नंबर 3. हे आहे थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल मध्ये हे फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन, फ्रॉम इक्वेशन 2 वरून इथे इक्वेशन 2 वरून आपण y ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ओके, आणि ती व्हॅल्यू पुट इन इक्वेशन नंबर 1. हे इकडच्या साईडला जाईल. 39 + 9 8x = 9 + 39 किती येणार, 48. 48 डिवायडेड बाय 8, आन्सर येणार आहे 6. ओके, आणि ही 6 ची व्हॅल्यू y च्या इक्वेशन मध्ये पुट करूया.
y इज इक्वल टू 1. ओके, आणि हे तुमचं फायनल आन्सर असेल थर्ड मध्ये. हे नोट करून घ्या. नेक्स्ट घेऊया एक्झाम्पल नंबर 4. फोर नंबरच्या एक्झाम्पल मध्ये 5m minus 3n is equal to 19, comma m minus 6n is equal to minus 7. Okay. तर याच्यामध्ये आता इथे कोएफिशिएंट 3 आहे. आधी काय करूया, ऍज इट इज नोट करून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, ऍज इट इज नोट करून घेतलं तर तुम्ही एक लक्षात घेऊ शकताय, इथे पण मी तो मेथड ऑफ सबस्टिट्यूशन यूज करू शकतो. पण जर मला एलिमिनेशन मेथड यूज करायची असेल तर ह्याचा कोएफिशिएंट किती बनवला पाहिजे, 6. दोन्हीचा कोएफिशिएंट सेम बनवला पाहिजे. म्हणजेच मला इक्वेशन 1 ला किती मल्टिप्लाय केलं पाहिजे, 2 न. ओके, इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2, 10m 38. ओके, हे झालं थर्ड इक्वेशन. आणि मी 2 ऍज इट इज ह्याच्या खाली लिहिलं. तर ह्याच्यामध्ये मायनस म्हणजे इथं मायनस केलं, इथं प्लस होईल. मायनस मायनस म्हणजे मायनस आपण करतोय आणि इथं प्लस होईल. तर हे दोन कॅन्सल होतील. हे येईल 9m आणि 38 प्लस 7 किती, हे लक्षात आलं का तुमच्या? परत एकदा सांगतो, लक्षात आहे. इक्वेशन 1 ला जर 2 न मल्टिप्लाय केलं मी तर किती झालं, 10m 6n इज इक्वल टू 38. ओके, हे झालं थर्ड इक्वेशन. आता कोएफिशिएंट सेम झाले पण इथं दोन्हीचं मायनस मायनस साइन आहे. मग मायनसचं प्लस करायला काय केलं पाहिजे, सबट्रॅक्ट केलं पाहिजे. म्हणून मी काय केलं, इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 मायनस केलं. ओके, तर इथे काय बनलं मग, 10m minus 6n is equal to 38. m minus 6n is equal to minus 7. आता हे मायनस करतोय म्हणजे अपोजिट साइन येणार इथे. ठीक आहे, तर आता इथे 9m is equal to, हे कॅन्सल झालं, हे किती होणार, 38 plus 7 45. आणि m is equal to 45 divided by 9. आन्सर किती येणार, m is equal to 5. ओके, m ची 5 व्हॅल्यू m is equal to 5 put in equation number m is equal to 5 हे इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करूया. ओके, सोपं जाईल. m minus 6n is equal to minus 7. 5 minus 6n is equal to minus 7. Minus 7 minus 5 minus 12. आन्सर किती येणार, 2 येणार. ओके, आणि आपल्याला फायनल आन्सर किती मिळाले, m is equal to 5 आणि n is equal to 2. ओके, दिस इज द सोल्युशन. हे या पद्धतीने आपल्याला इथे सॉल्व करायचं. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. नोट करून घ्या. नेक्स्ट आपण बघूया 5 नंबरचं एक्झाम्पल.
5 नंबरचं एक्झाम्पल आहे 5x plus 2y is equal to -3 and x plus 5y is equal to 4. तर आता इथे हे इक्वेशन ऍज इट इज नोट करून घेऊया. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. ओके, इक्वेशन 1 आणि दुसरं x plus 5y is equal to 4 याला म्हणा इक्वेशन नंबर 2. ओके, आता इथे मेथड ऑफ सबस्टिट्यूशन सोपीच आहे. फ्रॉम इक्वेशन 2 वरून x ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ओके, x ची व्हॅल्यू परत पुट इन इक्वेशन नंबर 1 मध्ये 5 x च्या जागी मी पुट करतोय. ठीक आहे, मी आधी इक्वेशन नंबर 1 आहे असं नोट करून घेतो. ट्वेंटी 25y ओके, तर इथे -23y is equal to -3 -20 -23y is equal to -23 y is equal to -23 upon -23 y is equal to 1. ओके, y ची 1 व्हॅल्यू x च्या इक्वेशन मध्ये पुट करू. x is equal to -1. या पद्धतीने हे आन्सर तुम्हाला मिळेल. y is equal to 1, x is equal to -1. ओके, या पद्धतीने तुम्ही इथे हे सॉल्व करू शकता. नेक्स्ट आपण बघूया 6 नंबरचं एक्झाम्पल. 6 नंबर मध्ये 1/3x plus y is equal to 10/3 comma 2x plus 1/4y is equal to 11/4. Okay, 1/3x plus y is equal to 10/3. हे इक्वेशन 1 आहे आणि सेकंड आहे 2x plus 1/4y is equal to 11/4. हे इक्वेशन 2 आहे. ओके, 1 आणि 2 वरून एक लक्षात द्या, 1 आणि 2 इक्वेशन वरून तुम्हाला इथे इंटिजर व्हॅल्यू नाही दिसत त्या फ्रॅक्शन मध्ये. तर हा फ्रॅक्शन रिमूव्ह करण्यासाठी फर्स्ट इक्वेशनला बोथ साइडला 3 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे आणि सेकंड इक्वेशनला बोथ साइडला 4 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. ठीक आहे, तर आपण इथे करूया मल्टिप्लाय. ठीक आहे, इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 3. का मल्टिप्लाय बाय 3 केलं तर आपल्याला इंटिजर व्हॅल्यू पाहिजे. फ्रॅक्शन असेल तर आपल्याला कॅल्क्युलेशनला हार्ड जाईल. ठीक आहे, तर इथे 3 ने बोथ साइडला मल्टिप्लाय केलं, हे 3 ला 3 कॅन्सल होईल. इथे येईल x 3y is equal to 10. हे झालं थर्ड इक्वेशन. इक्वेशन 2 ला 4 ने मल्टिप्लाय करू, 8x plus y is equal to 11. हे 4 झालं. ठीक आहे, तर इथे
3 आणि 4 इक्वेशन 4 आणि 3 ह्याच्यामध्ये लक्ष द्या. इक्वेशन आता इथे काय करूया की आपल्याला सिंपल जाईल. 3 वरून x ची व्हॅल्यू काढते. फ्रॉम इक्वेशन 3 x is plus 3y is equal to 10. 3y is equal to 10 minus x. 3 x ची व्हॅल्यू काढायची आहे. x is equal to 10 minus 3y. ही व्हॅल्यू इक्वेशन 4 मध्ये पुट करूया x च्या जागी. काय करतोय लक्ष करा. मेथड ऑफ सबस्टिट्यूशन यूज करतोय. त्या पद्धतीने आपल्याला हे सोपं जाईल. 80 24 आता इथे 23y आणि 11 minus 80 69 बनेल. y is equal to minus 69 divided by minus 23. ओके. तर इथे y is equal to 3 येणार. y is equal to किती येणार आहे 3. परत x plus 3y is equal to 10 आहे. x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. y 3 आहे 9. x is equal to येणार 1. ओके. त्या पद्धतीने आपण हे सॉल्व करू शकतो. आलं लक्षात. तर इथे फर्स्ट सेकंड हे काय होतं. पहिले हे जे इंटिजर फ्रॅक्शन मध्ये होते याचं कन्वर्जन इंटिजर मध्ये केलं. इंटिजर मध्ये आपल्याला जी मेथड सुटेबल वाटेल, एक तर मेथड ऑफ एलिमिनेशन किंवा मेथड ऑफ सबस्टिट्यूशन, या दोन्हीपैकी कुठलीही एक मेथड यूज करून x आणि y च्या व्हॅल्यू इथे फाइंड आउट केलेल्या. तर हे होते 6 एक्झाम्पल जे की को रिलेटेड होते. ओके. तर आय होप की तुम्हाला समजलं असेल. व्यवस्थित नोट करून घ्या. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे आणि हा स्पेशल टाइप आहे. ठीक आहे. तर हा स्पेशल टाइप काय बघा इथे. आता मी फर्स्ट इक्वेशन नोट करून घेतो. हे इक्वेशन नोट करून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इक्वेशन 1 मध्ये जो x चा कोएफिशियंट आहे तो इक्वेशन 2 मध्ये y चा कोएफिशियंट आहे. इक्वेशन 1 मध्ये जो y चा कोएफिशियंट आहे तो इक्वेशन 2 मध्ये x चा कोएफिशियंट आहे. जर अशा टाइप मध्ये क्रॉस असतील ओके कोएफिशियंट, तर काय करायचं बघा. पहिली ऍड आणि सबट्रॅक्ट. ओके. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर यांची फर्स्ट ऍडिशन करायची. इक्वेशन 1 plus 2 करायचे. कधी करायचे. जर हे इंटरचेंज झाले असतील तर हा स्पेशल टाइप झाला. ठीक आहे. बघा इथे 99 इथे 99 101 101. ठीक आहे. तर याच्यामध्ये ऍड केलं तर काय होणार आहे बघा. ऍड 2 plus 1 करूया. हे जर ऍड केले तर काय बनणार आहे. 200x 200y is equal to 1000. ओके. 200 ने याला डिवाइडेड केलं तर काय बनेल 5. हे झाले इक्वेशन 3. आले लक्षात. काय केलं 200 ने डिवाइडेड केलं. परत इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करूया. ठीक आहे. इथं ऍड केलं, पुढे आपण सबट्रॅक्ट करणार आहे. सबट्रॅक्ट केलं तर इथे येणार आहे 2x minus 2y is equal to 2. x minus y is equal to 1. 2 ने डिवाइडेड केलं. हे झालं इक्वेशन नंबर 4.
ओके, ह्या इक्वेशन 4 वरून x ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो काय? x इज इक्वल टू 1 प्लस y, आणि ही व्हॅल्यू इथे पुट करूया 1 च्या जागी. तर इथे 2y इज इक्वल टू 5 मायनस 1, 2y इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू किती येणार आहे? 2 येणार आहे, कारण 4 डिवाइडेड बाय 2. ओके, आणि इथं x इज इक्वल टू 1 प्लस 2, x इज इक्वल टू किती येणार? 3. तर हे झालं स्पेशल टेक. तर अशा केसच्या एक्झाम्पल मध्ये काय करायचं आहे? ऍड, सबट्रॅक्ट, त्याच्यावरून इक्वेशन 3 आणि 4 फाइंड आउट करायचे, आणि ते इक्वेशन 3 आणि 4 तुम्ही जर सॉल्व्ह केले तर तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यू तिथे मिळणार आहे. ठीक आहे, आणि हा बोर्ड एक्झामला विचारला जाणारा टाइप आहे. ठीक आहे, त्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे, हे नोट करून घ्या. नेक्स्ट आणि लास्ट एक्झाम्पल ह्या प्रॅक्टिस सेट मधला. एट नंबरचा 49x 57y 172 57x 49y 252. ओके, आता बघा इथे पण इंटरचेंज आहेत कोएफिशिएंट. पहिल्या इक्वेशन मध्ये जो x आहे तो सेकंड इक्वेशन मध्ये y चा आहे, इथे y चा जो आहे तो फर्स्ट इक्वेशन मध्ये x आहे. मी सांगितल्या पद्धतीनेच पहिले ऍडिशन, सबट्रॅक्शन. ओके, तर इथे याला इक्वेशन 1 म्हणूया, याला इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि 2 ची ऍडिशन करा. तर काय बनणार आहे? 49x 172. ओके, 57x तर इथे ही ऍडिशन केली तर इथे लक्ष द्या, ऍडिशन केली तर काय होणार आहे? 49 मायनस 57 106 x, इथं पण 106 च येणार आहे y, आणि प्लस मायनस मायनसच होणार आहे. ठीक आहे, ऍडिशन करू आपण इथे, आणि इथे किती बनणार आहे? 4. ओके, ह्याला 4 ने भाग जातो, x मायनस y इज इक्वल टू 4. हे झालं इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 2 मधून 1 मायनस करूया. ठीक आहे, 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. 49x मायनस 57y 172. आता हे जर मायनस करत गेलो तर इथं मायनसचं प्लस होणार आहे, हे मायनस. ओके, हे किती बनणार? 8x. इथं पण बनणार 8y, आणि इथे हे 0, 15 मधून 8 झालं. ओके, 80 बनणार. तर इथं काय बनणार? x प्लस y इज इक्वल टू 10. हे झालं फोर्थ. काय करायचं लक्षात आलं? हे स्पेशल टाइप आहे, हे लक्षात ठेवायचं. थंब रूल आहे, जर कोएफिशिएंट इंटरचेंज करून आले, ओके, फर्स्ट मध्ये x चा असेल तो सेकंड इक्वेशन मध्ये y चा असेल, तर अशा केस मध्ये फर्स्ट ऍडिशन, सबट्रॅक्शन, आणि नंतर मग दोन इक्वेशन आपल्याला मिळतील, त्याच्यावरून y इज इक्वल टू काय बनणार इथे? x मायनस 4. ओके, मग इथे x प्लस x मायनस 4 इज इक्वल टू 10. 2x minus 4 is equal to 10. 2x is equal to 10 plus 4. 2x is equal to 14 आणि x is equal to किती येणार आहे? 7. हा 7 इथे पुट केला, 7 minus 4, आन्सर येणार आहे 3. y is equal to 3. ओके, फायनल आन्सर किती झाला आपला? 7,3. x ची व्हॅल्यू 7 आणि y ची व्हॅल्यू 3. तर अशा टाइप मध्ये इथे आपण काय केलं? प्रॅक्टिस सेट 1.1
हे आपण इथे कम्प्लीट केलेली आहे फर्स्ट लेक्चर मध्ये. येते लक्षात? तर याच्यानंतर सेकंड लेक्चर मध्ये आपण इथे 1.2 बघूया. ठीक आहे, थँक्यू.